हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें आता एक नवीन प्रकारचा ग्लोबल लॉकडाऊन येणार आहे, पण ह्यावेळी तो कोविड सारखा नाही. याला एनर्जी लॉकडाऊन म्हणता येईल. पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज सगळ्या गोष्टीवर नियंत्रण येणार. उड्डाणे कमी होतील, ट्रक रस्त्यावरून कमी दिसतील, ट्रान्सपोर्टिंग बंद होईल, कारखाने बंद पडतील, शेतकऱ्यांच्या पंपांना वीज असेल, डिझेल असेल हे मिळणार नाही, स्वयंपाकघरात गॅस संपल आणि सर्वसामान्य माणूस पुन्हा एकदा घरात बसून राहील. पण हे संकट कोणामुळे आलं? मित्रांनो, आज मध्यपूर्वात युद्ध सुरू आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका. स्टेट ऑफ हार्मुझा बंद झाल्यासारखं झालं आहे. जगातलं 40% तेल त्याच मार्गाने येते आणि भारत 85 ते 90% कच्चं तेल आपण आयात करतो. त्यातल्या त्यात निम्म्यापेक्षा जास्त तिकडूनच. आता प्रश्न असा आहे की गेल्या 12 वर्षात मोदी सरकार काय करत होतं? ते सांगतात की आम्ही रिफायनरीची क्षमता वाढवली, 27 देशाऐवजी आता आपण 41 देशातून तेल आणतो, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियमचा रिझर्व आपण 53 लाख टन केला. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की आजही भारत जगातील तिसरा सगळ्यात मोठा तेल आयातदार आहे. 90% तेल बाहेरून आणि तेही मुख्यत्वे करून त्या अस्थिर देशातून. जेव्हा 2020 मध्ये कोविड आलं तेव्हा सरकारनं लॉकडाऊन लावला, लोकांना घरात बसायला सांगितलं, पण ऊर्जा सुरक्षेला कधीच प्राधान्य दिलं नाही. सोलर असेल, विंड पॉवर असेल, इलेक्ट्रिक वाहने असेल, हे सगळे फक्त भाषणात आणि फोटोशॉपमध्ये. आज LPG सिलेंडर महाग झालं, इंडस्ट्रियल डिझेल 25% महाग झालं, प्रीमियम पेट्रोल महाग झालं, सामान्य पेट्रोल डिझेल अद्यापसुद्धा स्थिर दाखवत आहे. पण तुम्ही काल पाहिलं पेट्रोल पंपावरच्या गर्द्या. हे किती दिवस सरकार म्हणते कोणतीही कमतरता नाही, काळजी करू नका. पण वास्तव काय आहे? शेतकरी डिझेल महागाईमुळे खर्च वाढतो शेतकऱ्यांचा. भाजीपाला असेल, दूध असेल, अन्न असेल, हे सगळं महाग होते. ट्रक ड्रायव्हर महागाईमुळे भाडे वाढवतो. सर्व वस्तू महाग. कारखान्याची उत्पादन खर्च वाढल्यामुळे नोकऱ्या कमी होतात. गरिबांना उज्ज्वला योजनेचे सिलेंडर मिळतात, पण किती? आणि तेही आता महाग. मोदीजी 12 वर्ष सत्तेत आहेत. आत्मनिर्भर भारताचा नारा दिला, पण ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता कुठं आहे आपली? रशिया युक्रेन युद्ध झालं तेव्हा सांगितलं की आम्ही स्वस्त तेल विकत घेतो. आता इराण युद्ध झालं तर आता काय? पुन्हा नवीन एक्सक्यूज. हे सरकार फक्त क्रायसिस आली की स्थिती नियंत्रणात आहे असं सांगते, पण लोकांना तयार ठेवत नाही. आता तुम्हाला सांगतो, हा एनर्जी लॉकडाऊन येत आहे. कदाचित पूर्ण लॉकडाऊन नसल, पण ऊर्जेचं नियंत्रण, महागाई, वीज कपात, इंधन, रेशनिंग हे नक्की येणार. सरकारनं गेल्या वर्षी रिझर्व भरले असते, सोलार प्रोजेक्ट वेगानं पूर्ण केले असते, इलेक्ट्रिक वाहनांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं असतं तर आज ही स्थिती नसती. पण नाही, फक्त सब चंगासी आणि विकसित भारताचं भाषण. मित्रांनो, आता वेळ आलेली आहे स्वतःला तयार करण्याची. घरात रेशन, डाळ, तांदूळ, तेल स्टॉक करा. सोलर पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी हे सगळं घ्या. सायकल, स्कूटर, इलेक्ट्रिक स्कूटर सारखे पर्याय शोधा. शेतकरी असाल तर डिझेल पंप, सोलर पंपाचा विचार करा. बैलजोडी घ्या. बैलजोडीच कामी येणार आहे. हे सरकार तुम्हाला काळजी करू नका म्हणल, पण तुम्ही स्वतः काळजी घ्या. कारण शेवटी सर्वसामान्य माणसाचा जीव जाणार आहे. हे मजाक नाही आहे, हे फॅक्ट आहे. कमेंट्समध्ये सांगा, तुम्हाला वाटते का की मोदी सरकारनं ऊर्जा सुरक्षा गंभीरपणे घेतली आहे, किंवा तुम्ही काय तयारी करतात? महत्त्वाचं म्हणजे शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी फॉलो करून ठेवा. धन्यवाद.